शेतकरी बांधवांनो, आपण कृषीथॉन या जी नाशिकमध्ये दरवर्षी शेतकरी बांधवांकरिता एक पर्वणी भरली जाते, तिथे आलेलो आहोत. तर इथे पहिल्यांदा असं झालेलं आहे, की वेगवेगळ्या व्हरायटींचे लाईव्ह प्लॉट पहिल्यांदा इथे दाखवलेले आहेत. त्यामध्ये नामांकित कंपन्या इथे आलेल्या आहेत. त्यामध्ये निर्मल कंपनी, जी बाजारामध्ये ऑलरेडी बियाणे सेक्टरमध्ये अत्यंत चांगलं काम करते, त्या कंपनीचे सुद्धा प्लॉट मी स्वतः बघतोय. तर यामध्ये जो मी आत्ता उभा आहे, हा दोडक्याचा प्लॉट आहे. निर्मल कंपनीची 726 व्हरायटी. ही व्हरायटी आपल्या नाशिक विभागामध्ये ऑलरेडी प्रसिद्ध व्हरायटी आहे. बियाणं गेले 6 महिने झाले बाजारामध्ये कंपनीच उपलब्ध करून देत नव्हती. तरी सुद्धा ज्या ज्या शेतकरी बांधवांना अजूनही निर्मल 726 ही व्हरायटी माहित नाही, त्यांच्याकरता मी प्रकर्षाने सांगतो की व्हायरस टॉलरन्स अत्यंत चांगलं असणारं वाण, मध्यम ते थोडी जास्त लांबी असणारं वाण, पण क्रेटमध्ये ते बरोबर बसतं. कलर त्याचा अत्यंत गडद कलर नाहीये, परंतु कलर असा आहे की तो पूर्ण नॉर्थ भारतापासून तर साऊथ पर्यंत सर्वीकडे चालेल, म्हणजे मध्यम हलक्या रंगाची ही व्हरायटी आहे. मेन म्हणजे व्हायरस टॉलरन्स ही चांगली. नाशिक विभागामध्ये तुम्ही इगतपुरी वगैरे या पट्ट्यामध्ये जर बघितलं तर 726 व्हरायटी एक्सलंट परफॉर्मन्स करते. लागवडीची जी पद्धत ती नेहमीप्रमाणेच आपली की 9x2.5 हिवाळ्याच्या हंगामामध्ये, आणि जर पावसाळ्या हंगामामध्ये तुम्ही करत असाल तर 9x5 वर. या हिशोबाने एका एकर करिता 8 ते 12 पाकिट तुम्हाला शेतकरी बांधवांना लागू शकतात. तर ही व्हरायटी लक्षात ठेवा, निर्मल कंपनीची 726. पावसाळ्या हंगामामध्ये ज्यावेळेस आपण ही व्हरायटी करतो, त्यावेळेस व्हरायटी पुढचं सर्वात मोठं आव्हान असतं ते म्हणजे डाउनी मिल्ड्यू असेल आणि जी कूज असते दोडके पिकामध्ये, ते दोन्ही आव्हान 726 मध्ये सहजरित्या दुरुस्त होतात, कारण या व्हरायटीला डाउनी मिल्ड्यू करता टॉलरन्स ही चांगली आहे. त्याच पद्धतीने जर तुम्ही कळी कूज जर बघितलं, ते सुद्धा मापात असतं. या सर्व गोष्टींमध्ये जर यील्डचा विचार केला तुम्ही, तर आपोआप कळ्यांची संख्या वाढल्यामुळे उत्पन्न वाढतं. ह्या व्हरायट्या ज्या आत्ताच्या बाजारामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत, त्यामध्ये 726 ही सुद्धा व्हरायटी गायनोशियस, हायली गायनोशियस नाही, पण जवळपास गायनोशियस प्रकारामध्ये येते. त्यामुळे फळांची सेटिंग सुद्धा चांगली असते. उत्पन्नाच्या बाबतीमध्ये बेस्ट व्हरायटी आहे. पहिला तोडा जो व्हरायटीचा होतो तो 40 ते 45 दिवसात होतो. तुम्ही जर ताटी पद्धतीवर करणार असाल तर तो तोडा 40 दिवसांमध्ये सहज चालू होतो. मांडव पद्धतीवर जर तुम्ही करणार असाल तर कदाचित तो 8-10 दिवस लेट होऊ शकतो. ताटी पद्धतीवर जर तुम्ही केलं तर तुमचे सुरुवातीचे हार्वेस्टिंग हातात पण लवकर येते, आणि पानांची संख्या वाढल्यामुळे व्हायरस टॉलरन्स सुद्धा झाडाची नैसर्गिक पद्धतीने वाढते.